लोकनेते प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांचा पाठिंबा या विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाला, असा प्रश्न जो आहे तो वारंवार उपस्थित होत होता. मात्र आज निर्णय घेतलाय की कृषीमंत्री धनंजय मुंडे हे सध्या परळी विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. माझ्यासोबत काही नेते मंडळी पण माझ्यासोबत आहेत, कार्यकर्ते आहेत. काय वाटतं, प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी हा निर्णय घेतला की धनंजय मुंडे यांना पाठिंबा, कसं पाहताय? नाही नाही, तीच आणि दुसरा काय आता, तिचं आपला पहिलाच आहे, ती आजचा नाही, पहिलाच आहे धनंजय मुंडेचे. निर्णय जो घेतलाय ते योग्य आहे का दादा? कसं वाटतंय, काय निर्णय झाला? विमा बी नाही, अनुदान नाही, काहीच नाही, पगार बी नाही. आता सरांनी म्हणलेत की जे काय कामं असतील ते त्यांच्याकडून करून घेतले जातील, त्याच्यावर समाधानी आहेत? हा, आहेत का समाधानी? हा, निर्णय योग्य आहे का? धनंजय मुंडेंना पाठिंबा दिलाय. हा. बाकी इतर पण माझ्यासोबत आहेत. काय वाटतं, धनंजय मुंडेंना पाठिंबा दिलाय तुमच्या कार्यकर्त्यांच्या समवेत, कसं पाहताय? चांगलं वाटलं आम्हाला. धनंजय मुंडेला टी.पी. सरांनी हे केल्यामुळं आम्हाला चांगलं एकदम नंबर एक वाटलं आणि द्यायलाच पाहिजे होता. तुम्ही या निर्णयाचं कसं स्वागत करताल की आणखीन काय? प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी नामदार धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. सर्वच कार्यकर्ते उत्सुक आणि आनंदात आहेत याबद्दल. तुम्हाला काय वाटते, कधी काळी धनंजय मुंडे आणि प्राध्यापक टी.पी. मुंडे हे विरुद्ध लढल्याचं देखील पाहायला मिळतंय, मात्र समीकरण जुळले गेलेत. हे तर चांगलंच झालं ना, धनुभाऊसाठी चांगलंच आहे. सरांनी पाठिंबा देणं म्हणजे धनुभाऊचा निश्चित विजयच आहे. तुम्ही खरं आता ज्यावेळेस मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तुम्ही बूथवर देखील थांबावं, चांगलं व्यवस्थितरित्या काम करावं असं प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी तुम्हाला सांगितलं. कशा पद्धतीमध्ये काम करा? सर्व मतदार बंधूंनी आमदार धनंजय मुंडे साहेब यांना मतदान करावं आणि प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाला अनुसरून सर्वांनी धनंजय मुंडे यांना मतदान करावं. निर्णय जो घेतलाय तो योग्य आहे का? योग्य निर्णय. बाकी एकीकडे काय बाबा, प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी निर्णय घेतला की धनंजय मुंडे यांना पाठिंबा? ते योग्य घेतलं आहे, चांगलं आहे. आपल्या मतदारसंघामधलाच आहे ते बी, आपण बी त्याच्याच मतदारसंघामधले. हे चांगलं आहे, योग्य निर्णय ते घेतला ना, हे योग्य घेतला आणि आम्ही त्याच्यावर समाधान आहे. अच्छा, म्हणजे धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघामधले आहेत म्हणून जे निर्णय घेतलाय ते योग्य आहे. तुम्ही काय खाला निर्णय घेतलाय धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्याचा? पहिलाच दिलाय का पाठिंबा? खरं तर एकीकडे पाहिला गेलं तर प्रत्येक ठिकाणच्या काय म्हणू सांग, टी.पी. सरनं धनंजय मुंडेला पाठिंबा दिलेला आहे आणि 20 तारखेला घडीला मतदान करायचंय. धन्यवाद. या ठिकाणी पाहिला गेलं तर मुस्लिम समाजाच्या महिला देखील या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी देखील जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाचं स्वागत का आणखीन काही? 100% नंबर 1 निर्णय. प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण टी.पी. मुंडे सरांचे कार्यकर्ते, मी शिवा बडे आणि आमची टीम सगळी माननीय धनंजय मुंडे साहेबांच्या घडीला मतदान करणार 100% ठाम. ज्यावेळेस हे निर्णय देणं बाकी होतं, सरांचं भाषण चालू होतं, काय धाकधूक मनामध्ये होतं? धाकधूक अशी होती की सर कोणाला निर्णय देतात आणि जे निर्णय सरनं घेतला ते एकदम चांगला आहे. या निर्णयामुळं धनंजय मुंडे साहेबाला चांगला फायदा होणार आहे आणि धनंजय मुंडे साहेब हे चांगल्या मतांनी निवडून येणार आहेत. वाटलं होतं की या अगोदर पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा निर्णय रोखटोक व्हायला पाहिजे असं वाटतंय? व्हायला पाहिजे होता पण झाला नाही तसा, आणि तसा जर झाला असता तर खरोखर त्या गोष्टीचा फायदा झाला असता लोकसभेला आणि त्याची भर आता निघल. धनंजय मुंडे साहेबांना ह्या गोष्टीचा चांगला फायदा होईल. धन्यवाद. या ठिकाणी प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांनी कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आणि या मेळाव्याच्या माध्यमातून जे आहे ते त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे आणि हा पाठिंबा दिलेला मंजूर असल्याचं देखील काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र आणखीन काही अपडेट्स जर पाहायला गेलं तर मिळतील का आणि प्राध्यापक टी.पी. मुंडे सरांच्या प्रतिक्रिया काय असतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदर्शन मीडिया, बीड, परळी.